तर नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना। या सर्व घटना आपण कोणत्या काळातल्या बघणार आहोत तर इतिहासाचे 3 भाग पडतात। एक आहे प्राचीन इतिहास, एक आहे मध्ययुगीन इतिहास आणि एक आहे आधुनिक भारताचा इतिहास। आज आपण आधुनिक भारताच्या इतिहासातील महत्त्वाच्या घटना बघणार आहोत। तर हा इतिहास बघत असताना ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित सर्व काही माहिती आज आपण बघणार आहोत। त्या कंपनीची स्थापना कधी झाली, त्या कंपनीने भारतात काय काय कार्य केलं आणि त्या कार्यानंतर ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये कशा प्रकारे त्यांचा विस्तार वाढवत गेली आणि भारतावर राज्य करणारी ती एक मोठी कंपनी झाली। तर आज आपण त्या संबंधित माहिती बघूयात। तर ही माहिती बघत असताना साधारणपणे 1757 पासूनचा कालखंड महत्त्वाचा आहे, परंतु त्याआधी ईस्ट इंडिया कंपनी भारतात कधी आली आणि त्यांचा व्यापारानंतर भारतामध्ये सत्ता स्थापनेचा जो काही कालखंड होता तो आपण बघणार आहोत। तर बघूयात। तर युरोपमध्ये काही देश होते, त्या देशांचा भारतासोबत जमिनीमार्फत व्यापार चालत होता, परंतु काही कारणांमुळे हा व्यापार जमिनीमार्फत करणे शक्य हा व्यापार जमिनीमार्फत होत असणारा व्यापार हा बंद पडला। त्यामुळे युरोपला समुद्रमार्गाने भारताकडे येण्याचा मार्ग शोधण्याची गरज पडली। त्या कारणामुळे इसवी सन 1498 मध्ये समुद्रमार्गातून पहिला पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा हा भारतात आला आणि त्यानंतर अनेक युरोपियन कंपन्या भारतामध्ये व्यापारासाठी आल्या। जास्त ताकदवर कोणती होते तर त्यामध्ये इतर सर्व युरोपियन कंपन्यांच्या बाबतीत ईस्ट इंडिया कंपनीने आपला विस्तार हा सर्वात जास्त प्रमाणात केला आणि भारतामध्ये जे काही त्यांचं राज्य होतं ते त्यांनी वाढवत नेलं। साधारणपणे इसवी सन 1600 मध्ये इंग्लंडच्या राणीने ईस्ट इंडिया कंपनीला व्यापाराची संधी दिली होती की युरोपमधून ईस्ट इंडिया कंपनी भारतात जाऊन व्यापार करू शकते। त्यानंतर इसवी सन 1600 पासून 1757 पर्यंत फक्त ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये फक्त व्यापाराचे कार्य केले। म्हणजे पहिल्यांदा आल्यानंतर ती कंपनी फक्त व्यापारासाठी आली होती। सत्ता विस्ताराचा कोणताही त्यांचा किंवा भारतावर राज्य करण्याचा त्यांचा कोणताही हेतू नव्हता। भारतातील अस्थिर असणाऱ्या राजेशाहीचा फायदा घेऊन ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये स्वतःचा सत्ता विस्तार करण्याचं कार्य इसवी सन 1757 पासून सुरू केलं। तर याच्या आधी फक्त व्यापार करण्याचे कार्य ही कंपनी करत होती। म्हणजे इसवी सन 1600ला व्यापार करण्यासाठी भारतात आलेली ईस्ट इंडिया कंपनी 1757 पर्यंत फक्त व्यापार करत होती। म्हणजे साधारण 157 वर्ष एवढे वर्ष ईस्ट इंडिया कंपनी फक्त व्यापार करत होती आणि त्यांच्या वखारी स्थापन करत होती। 1757 मध्ये प्लासीच्या लढाईनंतर, कोणती लढाई? प्लासीची लढाई। प्लासीच्या लढाईनंतर इंग्रजांनी भारतामध्ये सत्ता स्थापनेचे कार्य त्यांचे सुरू केले। प्लासीच्या लढाईची माहिती आपण सविस्तरपणे दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये बघूयात। तात्पुरतं फक्त एवढं लक्षात ठेवा की 1757 नंतर ईस्ट इंडिया कंपनीने भारतामध्ये साम्राज्य स्थापनेचे कार्य सुरू केले। 1757 पासून 1857 पर्यंत म्हणजे तब्बल 100 वर्ष फक्त एक ईस्ट इंडिया कंपनी। तर इथे उदाहरण म्हणून आपण एक बघूयात। हा आहे भारत आणि हा आहे युरोप। युरोपमधली फक्त एक ईस्ट इंडिया कंपनी, म्हणजे पूर्ण युरोप नाही तर फक्त एक ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर 100 वर्ष राज्य केलं। कसं? 1757ला त्यांनी प्लासीची लढाई जिंकली। त्यानंतर अनेक युद्ध तह, इतर प्रकारे खालसा धोरण, त्यानंतर तैनाती फौज अशा अनेक प्रकारच्या युद्धनीतीचा किंवा कूटनीतीचा वापर करून त्यांनी भारतावर 100 वर्ष राज्य केले। तरी ते एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की 100 वर्ष इंग्लंड या देशाने राज्य केले नाही तर फक्त एक ईस्ट इंडिया कंपनी, या ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर राज्य केलं। आणि 1857च्या युद्धानंतर युरोप म्हणजे इंग्लंड देशाची जी राणी होती, इंग्लंड देशाची राणी, या राणीने या ईस्ट इंडिया कंपनीकडून सर्व कारभार काढून घेऊन स्वतःकडे घेतला। त्यानंतर 1857 पासून 1947 पर्यंत भारतावर राज्य करण्याचे कार्य केले होते इंग्लंडच्या राणीने। तर इथे लक्षात ठेवा 1757, 1857 आणि 1947 या 3 मुख्य डेट्स तुम्ही लक्षात ठेवल्या तर याच्यामधला जो कालखंड आहे त्या कालखंडामधला भाग पाहत असताना तुम्हाला इतिहासाच्या सर्व डेट्स लक्षात राहतील। कोणतीही डेट लक्षात ठेवण्यासाठी इतिहासातील एखादी मुख्य डेट तुमच्या लक्षात असली पाहिजे। म्हणजे जर 1757 ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे की 1757ला प्लासीची लढाई झाली होती। त्यानंतर जर मी म्हणलं की 1764ला बक्सरची लढाई झाली तर ही डेट लक्षात ठेवण्यासाठी काय करायचं तर तुमच्या डोक्यात असणारी फिक्स डेट कोणती? 1757।
1757 नंतर साधारणपणे 7 वर्षानंतर 1764ला बक्सारची लढाई झाली, अशी एक हिंट आपल्या डोक्यात लक्षात ठेवायची. त्याचा एक फायदा होतो की ही डेट जरी लक्षात नाही राहिली तरी सुद्धा परीक्षेत आपल्याला एक गोष्ट आठवते की प्लासीच्या लढाईच्या नंतर बक्सारची लढाई झाली होती. या आधारावर आपण इतिहासाचे डेट्स लक्षात ठेवू शकतो. तर आता आपण बघूयात ईस्ट इंडिया कंपनीने 1757 ते 1857 या 100 वर्षामध्ये भारतावर कशा प्रकारे राज्य केलं आणि हे राज्य करत असताना सैन्याची त्यांना कशी मदत झाली, त्यासोबत ते कर आकारणी कशा प्रकारे गोळा करत होते, त्यानंतर जे काही कायदे प्रक्रिया त्यांनी राबवली ते कायदे प्रक्रिया कशी होती, शिक्षणाचा कशा प्रकारे त्यांना वापर झाला, वाहतूक व्यवस्था असेल, तार व्यवस्था असेल, त्यासोबत जुन्या चालीरीतींना बंद पाडणे असेल, अशा अनेक क्रिया त्यांनी केल्या होत्या. त्या सर्व कार्यांचा आढावा आपण आता येथे घेणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा हा जो इतिहास आहे तो ईस्ट इंडिया कंपनीशी संबंधित आहे. त्यामुळे हा इतिहास बघत असताना आपण जे काही इंग्रजांचे म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचे जे काही गव्हर्नर होते त्या गव्हर्नरच्या मार्फत हा इतिहास आपण बघणार आहोत. आणि हा जो इतिहास आहे तो आपण प्रश्न आणि उत्तर अशा स्वरूपात बघणार आहोत. सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जास्त बघणार आहोत प्रत्येक घटनेची. फक्त प्रश्न कशा प्रकारचे प्रश्न येतात आणि कोणकोणत्या तारखा आहेत त्या तारखा फक्त आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सविस्तर माहिती आपण इतर लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण बघूयात ईस्ट इंडिया कंपनीचा सर्वात महत्त्वाचा गव्हर्नर आहे रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्ह हा एक ईस्ट इंडिया कंपनीमधील एक क्लर्क होता. कोण होता? क्लर्क होता. आणि त्याच्या कर्तृत्वाच्या जोरावर तो गव्हर्नर या पदापर्यंत आला होता. तर रॉबर्ट क्लाइव्हशी संबंधित माहिती आपण बघूयात. तर प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात आपण इथे माहिती बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, भारतातील इंग्रजी साम्राज्याचा जनक. भारतातील इंग्रजी साम्राज्याचा जनक असा प्रश्न जर आला तर त्याचं उत्तर राहील रॉबर्ट क्लाइव्ह. का? तर 1757ची जी प्लासीची लढाई झाली त्या लढाईमध्ये सर्वात महत्त्वाचं कार्य कोणाचं होतं तर ते होतं रॉबर्ट क्लाइव्हचं. 1757ची प्लासीची लढाई जिंकणारा इंग्रज अधिकारी कोण? तर तो होता रॉबर्ट क्लाइव्ह. आणि त्या लढाईनंतरच इंग्रजांच्या साम्राज्याची सुरुवात झाली होती. त्यामुळे त्याला इंग्रजी साम्राज्याचा जनक म्हणतात. 23 जून 1757च्या प्लासीच्या लढाईत तारीख कोणती आहे? 23 जून 1757 या तारखेला प्लासीची लढाई कोणाकोणामध्ये झाली तर बंगालचा जनाब नवाब सिराजुद्दौला आणि रॉबर्ट क्लाइव्ह यांच्यामध्ये ही लढाई झाली होती. त्याचा पराभव केला रॉबर्ट क्लाइव्हने आणि या पराभवामुळे प्लासीच्या लढाईने इंग्रजी सत्तेचा पाया घालण्यात आला. इंग्रजांनी प्लासीच्या लढाईमध्ये जो विजय मिळवला त्या विजयामुळे इंग्रजांचा भारतामध्ये सत्ता विस्तार सुरू करण्यासाठी एक पाया घालण्यात आला होता. त्याची सुरुवात कोणी केली तर रॉबर्ट क्लाइव्हने. आणि ही प्लासीची लढाई कधी झाली होती? 23 जून 1757ला. तर नीट लक्षात ठेवा, 1757ची लढाई बंगालचा नवाब कोण होता? सिराजुद्दौला. आणि त्याला हरवलं कोणी? रॉबर्ट क्लाइव्हने. त्यानंतर आहे 23 ऑक्टोबर 1764 बक्सारच्या विजयी लढ्याने इंग्रजी सत्तेचा पाया मजबूत केला. 1764च्या 23 ऑक्टोबर 1764च्या बक्सारच्या लढाईमुळे म्हणजे 1757ला प्लासीची जी लढाई झाली त्यामुळे इंग्रजी सत्तेचा फक्त पाया घालण्यात आला. तर हा पाया मजबूत करण्याचे कार्य कोणी केले तर या बक्सारच्या लढाईने केले. म्हणजे यानंतर तो पाया जास्त भक्कम झाला. म्हणजे इंग्रजी सत्ता आता विस्तार करण्यासाठी जास्त मजबूत झाली. कुठल्या लढाईने? 1764च्या बक्सारच्या लढाईने. तर यामध्ये सुद्धा रॉबर्ट क्लाइव्ह हाच प्रमुख होता आणि त्याच्या विजयामुळे इंग्रजी सत्तेचा पाया जो होता तो आता मजबूत झाला. 1764च्या बक्सारच्या लढाईनंतर 1765मध्ये एक तह झाला. त्या तहानुसार मोगल बादशाह शाह आलम याने बंगालचे दिवाणी हक्क कंपनी सरकारकडे सोपवले आणि यानुसार दुहेरी राज्यव्यवस्थेला सुरुवात झाली. दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? बंगालचा हा जो प्रदेश आहे या प्रदेशाचे दिवाणी हक्क कुणाला मिळाले? आता कंपनी सरकारला. कुठल्या कायद्याने? 1765च्या कायद्याने. तर या कायद्यानुसार असे ठरवण्यात आले की या बंगालचा प्रदेश हा जो बंगालचा प्रदेश आहे याची व्यवस्था पाहण्याचं कार्य कोण करणार? तर तो करणार बंगालचा नवाब. पण त्या प्रदेशातून मिळणारे जे काही दिवाणी हक्क आहे म्हणजे जे काही कर गोळा होईल तो कर कोणाला मिळेल? तर तो कर मिळेल ईस्ट इंडिया कंपनीला. तर अशा प्रकारे दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे प्रशासन बघणार नवाब
परंतु प्रशासनातून येणार जे काही इन्कम आहे, जे काही उत्पन्न आहे, ते उत्पन्न घेणार ईस्ट इंडिया कंपनी. या दुहेरी राज्यव्यवस्थेचे अनेक परिणाम बंगालच्या राज्यव्यवस्थेवर झाले. म्हणजे अशा प्रकारे दुहेरी राज्यव्यवस्थेची सुरुवात कोणी केली, तर ती केली रॉबर्ट क्लाईव्हने. कधी केली? 1765 मध्ये. म्हणजेच रॉबर्ट क्लाईव्हच्या संबंधित प्रश्न कोणते येणार? इंग्रजी साम्राज्याचा जनक, प्लासीची लढाई कोणी जिंकली? रॉबर्ट क्लाईव्हने. बक्सारची लढाई कोणी जिंकली? रॉबर्ट क्लाईव्हने. आणि 1765 मध्ये दुहेरी राज्यव्यवस्थेची सुरुवात कोणी केली, तर ती सुद्धा रॉबर्ट क्लाईव्हने. यानंतर आता आपण बघूयात वॉरन हेस्टिंग्ज. वॉरन हेस्टिंग्जचा कार्यकाळ हा 1772 पासून 1785 पर्यंतचा होता. यामध्ये आपण बघूयात सगळ्यात पहिल्यांदा 1772 कलेक्टर पदाची निर्मिती. कलेक्टर पदाची निर्मिती कोणी केली असा प्रश्न असेल तर उत्तर असेल वॉरन हेस्टिंग. 1772 मध्ये कलेक्टर या पदाची, प्रत्येक जिल्ह्यामध्ये कलेक्टर नेमला जाईल अशी सुरुवात कोणी केली? ती केली वॉरन हेस्टिंगने. 1773 मध्ये रेग्युलेटिंग ॲक्ट आला. त्या ॲक्टनुसार बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल बनला. म्हणजे काय? 1757ला रॉबर्ट क्लाईव्ह हा बंगालचा फक्त गव्हर्नर होता. काय होता? गव्हर्नर होता. 1757 पासून 1773 पर्यंत बंगालचा गव्हर्नर हा फक्त गव्हर्नर होता. परंतु 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा गव्हर्नर हा पहिला गव्हर्नर जनरल बनला. म्हणजे गव्हर्नर जनरल बनला. जो फक्त गव्हर्नर होता तो आता गव्हर्नर जनरल बनला. मग असा गव्हर्नर जनरल पहिला कोण? तर तो आहे वॉरन हेस्टिंग्ज. रॉबर्ट क्लाईव्ह हा गव्हर्नर होता आणि पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर तो होता वॉरन हेस्टिंग. पण तो कोणत्या कायद्यानुसार झाला? तर तो कायदा आहे रेग्युलेटिंग ॲक्ट. तो कायदा कोणत्या तारखेचा होता? 1773. 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? तर तो आहे वॉरन हेस्टिंग. त्यानंतर 1773च्या कायद्यानुसार कलकत्ता येथे सुप्रीम कोर्ट स्थापन करण्यात आले. सुप्रीम कोर्ट कधी स्थापन झाले? 1773ला. कोणत्या कायद्यानुसार? रेग्युलेटिंग ॲक्टनुसार. त्यानंतरचा प्रश्न येतो 1784चा पिट्सचा भारतीय कायदा. पिट्स इंडिया ॲक्ट, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो पिट्स इंडिया ॲक्ट. तर पिट्स इंडिया ॲक्ट कधीचा होता? 1784चा. ॲक्टशी संबंधित माहिती आपण वेगळ्या इतर व्हिडिओमध्ये बघूयात. इथं फक्त आपण एवढं बघूयात की पिट्स इंडिया ॲक्ट कधी होतो? 1784चा. कोणाच्या काळात झाला? तर तो झाला वॉरन हेस्टिंगच्या काळात. त्यानंतर सुरक्षा प्रकोष्ठ नीती. या नीतीचा उद्गाता कोण? म्हणजेच रिंग ऑफ फेन्स. ही नीती म्हणजे काय आणि ही नीती कोणाची होती? तर थोडीशी माहिती बघूयात या इथं. सुरक्षा प्रकोष्ठ नीती म्हणजे काय? तर हा बंगाल आहे किंवा असं कोणताही प्रदेश असेल की जे इंग्लंडच्या ईस्ट इंडिया कंपनीचा असेल, या प्रदेशाच्या शेजारील जे काही राज्य असतील या राज्यांची सुरक्षेची जबाबदारी ईस्ट इंडिया कंपनी घेत होती. म्हणजेच काय? या प्रदेशाची सुरक्षा करण्यासाठी याच्या शेजारच्या प्रदेशांची सुरक्षा करणे याचा फायदा का होत असे की इतर राज्य ज्यावेळेस या प्रदेशावर हल्ला करतील त्यावेळेस त्यांचा सामना पहिल्यांदा या इतर सीमेवरील प्रदेशांसोबत होत असे. मग यांना जर आपण संरक्षण दिलं तर त्याच्यामार्फत आपला प्रदेश हा सुरक्षित राहील. म्हणजे जर जे काही आक्रमण झालं तर ते सर्वात पहिल्यांदा या प्रदेशावर होईल, शेजारच्या प्रदेशावर, आणि आपला प्रदेश सुरक्षित राहील. याला म्हणतात सुरक्षा प्रकोष्ठ नीती, रिंग ऑफ फेन्स. तर ही रिंग ऑफ फेन्स म्हणजेच एक प्रकारे तैनाती फौज. याची सुरुवात वॉरन हेस्टिंगने केली, परंतु त्याचा सर्वात जास्त प्रभावी वापर हा लॉर्ड वेलेस्लीने केला होता. तर ते आपण बघूयात पुढं. सुरक्षा प्रकोष्ठ नीतीच म्हणजेच प्रदेशाच्या शेजारील जे काही राज्य असतील त्यांना सुरक्षा प्रदान करणे, त्यालाच आपण सुरक्षा प्रकोष्ठ नीती म्हणतो. ती कोणी सुरू केली? वॉरन हेस्टिंगने. त्यानंतर पोलीस सेवा वेगळी, परंतु पोलीस खाते स्थापन करण्याचे कार्य कोणी केले? वॉरन हेस्टिंगने. त्यानंतर बोर्ड ऑफ रेव्हेन्यू म्हणजे कर गोळा करण्यासाठी एक बोर्ड स्थापन केला, बोर्ड ऑफ रेव्हेन्यू. त्याची स्थापना कोणी केली? वॉरन हेस्टिंगने.
प्रत्येक जिल्ह्यात एक दिवाणी व एक फौजदारी न्यायालयाची स्थापना करण्याचा काम कोणी केले? वॉरन हेस्टिंगने. परत एकदा बघूयात, दिवाणी व फौजदारी न्यायालय हे का गरजेचे होते? तर जिथं आपण प्रशासन करतोय त्या प्रशासन चालवण्यासाठी कायद्याची गरज होती आणि हा कायदा केल्यानंतर त्या कायद्यासंबंधित न्याय देण्यासाठी न्यायालयाची गरज होती. तर त्या न्यायालयाची स्थापना कोणी केली? तर ती होती वॉरन हेस्टिंगने केली. प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी एक दिवाणी आणि एक फौजदारी न्यायालय स्थापन केले. तसेच ज्याप्रमाणे आपण एखाद्या ठिकाणी कर गोळा करतो, तर ते कर गोळा करण्यासाठी म्हणजे त्यांच्या ज्या प्रदेशात ते सत्ता गाजवत होते त्या प्रदेशातील कर गोळा करण्यासाठी एक बोर्ड ऑफ रेव्हेन्यूची सुद्धा स्थापना त्यांनी केली. त्यासोबत त्याच प्रदेशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस खात्याची स्थापना सुद्धा वॉरन हेस्टिंगने केली. तर अशा प्रकारे त्यांचे जे काही प्रदेश आहेत त्या प्रदेशांमध्ये प्रशासनाशी संबंधित जे काही पायाभूत सुविधा आहेत त्या सर्व सुविधांची सुरुवात वॉरन हेस्टिंगच्या काळात झाली. न्यायिक सेवांचा जनक असे कोणाला म्हणतात? तर त्याचं उत्तर आहे वॉरन हेस्टिंग. म्हणजे जे आपण इथं बघितलं की न्यायिक सेवा, या न्यायिक सेवांचा जनक कोण? वॉरन हेस्टिंग. कलकत्ता येथे प्रथम मदरसा स्थापन करण्यात आली. मदरसा म्हणजे काय? की मुस्लिम लोकांनी त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्यासाठी स्थापन केलेले एखादं स्थळ. तर अशा मदरशाची स्थापना सर्वात प्रथम कलकत्त्याला झाली. तर ती कोणाच्या काळात झाली? तर वॉरन हेस्टिंगच्या काळात. त्यानंतर अजून एक आहे तर नंदकुमार खटला. म्हणजे नंदकुमार एक राजा होता. या राजाने वॉरन हेस्टिंगच्या संबंधित अनेक दावे केले होते की त्याने भ्रष्टाचार कोणकोणत्या प्रशासनामध्ये त्याने भ्रष्टाचार केला होता आणि त्या भ्रष्टाचाराच्या मार्फत जे काही पैसे त्याने भारतातून चोरले होते त्या सर्व पैशांशी संबंधित, त्या भ्रष्टाचाराशी संबंधित नंदकुमारने खटला दाखल केला होता आणि त्याच्याच विरोधात वॉरन हेस्टिंगने देशद्रोहाचा खटला दाखल करून नंदकुमारला फाशी देण्यास भाग पाडले होते. तर अशा प्रकारे न्यायालयाच्या मार्फत नंदकुमारला फाशी देण्यात आली. त्यामुळे त्या फाशीला पहिला न्यायिक खून असे म्हणले गेले. न्यायिक खून असे का? तर ती जी फाशी होती ती फाशी तर अशा प्रकारे नंदकुमार खटला हा कोणाच्या संबंधित होता असा जर प्रश्न आला तर ते असेल वॉरन हेस्टिंग. नंदकुमारला फाशी दिल्यामुळे, न्यायालयामार्फत फाशी दिल्यामुळे जे काही अन्याय त्याच्यावर झाला त्याला पहिला न्यायिक खून असे म्हणले गेले. तर अशा प्रकारे वॉरन हेस्टिंगने नंदकुमारला फाशी देऊन पहिला न्यायिक खून घडवून आणला. त्यानंतर पहिले इंग्रज मराठा युद्ध कधी झाले? तर ते झाले वॉरन हेस्टिंगच्या काळात 1776 ते 1882. 1776 ते 1882 या काळात पहिले इंग्रज मराठा युद्ध घडले. कोणाच्या काळात? वॉरन हेस्टिंगच्या काळात. तर ही सर्व माहिती आपल्याला परीक्षेत विचारली जाऊ शकते. परत एकदा बघूयात, कलेक्टर पदाची निर्मिती कोणी केली? वॉरन हेस्टिंगने. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? वॉरन हेस्टिंग. सुप्रीम कोर्टाची स्थापना कोणाच्या काळात झाली? वॉरन हेस्टिंगच्या काळात 1773 मध्ये. रेग्युलेटिंग ॲक्टनुसार या दोन्ही घटना घडल्या. पिटचा कायदा 1784 कोणाच्या काळात झाला? वॉरन हेस्टिंगच्या काळात. पोलीस खात्याची स्थापना कोणी केली? वॉरन हेस्टिंगने. बोर्ड ऑफ रेव्हेन्यूची स्थापना कोणी केली? वॉरन हेस्टिंगने. दिवाणी व फौजदारी न्यायालयाची स्थापना कोणी केली? वॉरन हेस्टिंगने. न्यायिक सेवाचा जनक कोणाला म्हणतात? वॉरन हेस्टिंगला. कलकत्ता येथे मदरसा स्थापन पहिल्यांदा कोणी केली? वॉरन हेस्टिंगने. नंदकुमार खटला कोणाच्या संबंधित आहे? वॉरन हेस्टिंगच्या संबंधित. आणि पहिले इंग्रज मराठा युद्ध कोणाच्या काळात झाले? तर ते सुद्धा वॉरन हेस्टिंगच्या काळात. तर आता आपण बघूयात लॉर्ड कॉर्नवॉलिस. सगळ्यात पहिल्यांदा गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह. त्यानंतर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण झाला? वॉरन हेस्टिंग. आता यानंतर पुढचे सर्व गव्हर्नर म्हणजे काय असतील? गव्हर्नर जनरल. बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल हा घटक वेगळा आणि गव्हर्नर हा घटक वेगळा. तर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग आणि फक्त गव्हर्नर पहिला कोणता? तर तो रॉबर्ट क्लाइव्ह. वॉरन हेस्टिंग यानंतर पुढचा गव्हर्नर कोण आला ज्याला आपण गव्हर्नर जनरल म्हणतो? तो आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिसचा कार्यकाळ होता 1786 ते 1793. तर आता आपण बघूयात कायमधारा पद्धतीचा जनक कोणाला म्हणतात? लॉर्ड कॉर्नवॉलिस. कायमधारा पद्धत म्हणजे काय होती? शेतसारा गोळा करण्यासाठी
जी काही पद्धत लावण्यात आली होती, म्हणजे शेतीतून निघणारं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न गोळा करण्यासाठी एक पद्धत होती, कायमधारा पद्धत. तर ती कायमधारा पद्धत कोणी सुरू केली? तर लॉर्ड कॉर्नवॉलिसने. कायमधारा आणि कॉर्नवॉलिस या दोन्हीमध्ये क आहे, यावरून ही पद्धत लक्षात ठेवा की कायमधारा आणि कॉर्नवॉलिस. कॉर्नवॉलिस हा कायमधारा पद्धतीचा जनक आहे. भारतीय सनदी सेवेचा जनक. आता आपण मगाच्या गव्हर्नर जनरलच्या बाबतीत बघितलं होतं की तो होता न्यायिक सेवेचा जनक. न्यायिक सेवेचा जनक कोण? वॉरन हेस्टिंग. आणि इथं असं म्हणलं की सनदी सेवेचा जनक. सनदी सेवा म्हणजे जे काही अधिकारी वर्ग आहे त्या सर्व अधिकारी वर्गांचा जनक कोण होता? तर तो आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. त्यासोबत पोलीस सेवेचा जनक म्हणजे पोलीस खात्याची जरी स्थापना वॉरन हेस्टिंगने केली तरी त्या खात्यांमध्ये अनेक पदांची निर्मिती, अनेक अधिकाऱ्यांची निर्मिती, म्हणजे पोलीस सेवेची निर्मिती कोणी केली? लॉर्ड कॉर्नवॉलिसने. म्हणजे पोलीस सेवा याचा अर्थ अधिकारी वर्ग, IAS असेल, IPS असेल, DYSP असेल, यांची सुरुवात कोणी केली? लॉर्ड कॉर्नवॉलिसने. आणि फक्त खात्याची स्थापना वॉरन हेस्टिंगने केली. सनदी सेवेचा जनक आणि पोलीस सेवेचा जनक लॉर्ड कॉर्नवॉलिस. कायद्याच्या सर्वोच्चतेचा नियम लागू करणारा कोण? तर तो आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. लॉर्ड कॉर्नवॉलिसने असे लागू केले की सर्वांपेक्षा कायदा श्रेष्ठ आहे, मग ते इंग्रज असतील किंवा भारतीय असतील. तर कायदा हा सर्वोच्च आहे, त्याच्यासमोर कोणताही धर्म, जात, लिंग असा भेदभाव केला जाणार नाही. हा नियम कोणी लागू केला? लॉर्ड कॉर्नवॉलिसने. त्यासोबत सूर्यास्ताचा नियम कोणी सुरू केला असा प्रश्न येतो. सूर्यास्ताचा नियम सुरू केला लॉर्ड कॉर्नवॉलिसने. म्हणजे काय? शेतीचा जो शेतसारा आहे तो भरण्यासाठी एक विशिष्ट तारीख दिलेली असेल आणि त्या तारखेच्या सूर्यास्ताच्या आधी तो शेतसारा भरणे गरजेचे होते. जर त्याच्या सूर्यास्ताच्या नंतर जर शेतसारा भरण्यासाठी आला, तो त्या दिवशी असेल किंवा इतर कोणत्याही दिवशी असेल, तर त्याला तो दंड लावला जात होता. म्हणजे जर समजा 10 डिसेंबरला सूर्यास्ताच्या आधी शेतसारा गोळा करण्यात नाही आला तर त्याच्यानंतर जो काही शेतसारा गोळा होईल त्यावर दंड आकारला जात होता. हा होता सूर्यास्ताचा नियम. म्हणजे शेतसारा गोळा करण्यासाठी लावलेला हा नियम कोणी सुरू केला? लॉर्ड कॉर्नवॉलिसने. असा एक गव्हर्नर जनरल ज्याची समाधी भारतात आहे तो कोण? तर तो आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. ती समाधी कुठे आहे? गाझीपूर, उत्तर प्रदेश या ठिकाणी. तर उत्तर प्रदेशमधील गाझीपूर येथे कोणत्या गव्हर्नर जनरलची समाधी आहे? ती आहे कॉर्नवॉलिसची. आणि हा एकमेव गव्हर्नर जनरल आहे ज्याची समाधी भारतात आहे. तर संस्कृत महाविद्यालय कोणते? बनारस संस्कृत महाविद्यालय कधी स्थापन झाले? 1792. कोणी स्थापन केले? जोनाथन डंकन. कोणाच्या काळात स्थापन झाले? तर त्याचं उत्तर आहे लॉर्ड कॉर्नवॉलिस. 1792 मध्ये जोनाथन डंकन यांनी बनारस संस्कृत महाविद्यालयाची स्थापना केली. कोणाच्या काळात? लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या काळात. तर कायमधारा पद्धतीचा जनक, पोलीस सेवा व जनती सेवेचा जनक, सनदी सेवेचा जनक, कायद्याची सर्वोच्चतेचा नियम लागू केला, सूर्यास्ताचा नियम लागू केला, भारतात समाधी असणारा एकमेव गव्हर्नर जनरल आणि संस्कृत महाविद्यालय त्याच्या काळात स्थापन झाले. अशा सर्व घटना आपण लॉर्ड कॉर्नवॉलिसच्या बाबतीत लक्षात ठेवूयात. 1793ला लॉर्ड कॉर्नवॉलिसचा कार्यकाळ संपला. त्याच्यानंतर जे काही गव्हर्नर जनरल आले त्यांच्या संबंधित कोणतीही विशेष घटना नाही. त्यामुळे आता आपण लॉर्ड वेलेस्ली यांचा कार्यकाळ बघूयात. 1798 पासून 1805 पर्यंत यांचा कार्यकाळ होता. तर यांच्याशी संबंधित सर्वात महत्त्वाची घटना आहे तैनाती फौज. वॉरन हेस्टिंगच्या काळात आपण बघितलं होतं रिंग ऑफ फेन्स, म्हणजे इंग्रजांच्या प्रदेशाची सीमेवर असणाऱ्या राज्यांची सुरक्षा म्हणजे रिंग ऑफ फेन्स. या राज्यांमध्ये इंग्रज स्वतःचं सैन्य ठेवत होते आणि त्या सैन्याचा कारभार त्या विशिष्ट राज्यांकडून केला जात होता आणि त्याच्या बदल्यात त्या राज्यांना संरक्षण दिले जात होते. तर हे फक्त त्या म्हणजे इंग्रजांच्या राज्याच्या सीमेच्या बाबतीत होतं. परंतु हीच तैनाती फौज इतर प्रदेशात जिथे इंग्रजांचे राज्य नाही अशा प्रदेशातसुद्धा तैनाती फौज ठेवण्यास सुरुवात कोणी केली? तर ते केली लॉर्ड वेलेस्ली यांनी. आणि त्याच्या बदल्यात इंग्रजी सैन्यांचा खर्च त्या प्रदेशांकडून मिळत होता. त्याचसोबत त्या इतर राज्यांमध्ये जेथे तैनाती फौज स्थापन केली आहे त्या राज्यांच्या प्रशासनामध्ये इंग्रजांचा सहभाग वाढला आणि अशा प्रकारे इंग्रजांनी ज्या प्रदेशात त्यांचं राज्यसुद्धा नाही
त्या प्रदेशावर वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. तर अशा प्रकारे तैनाती फौजेची सुरुवात कोणी केली? लॉर्ड वेलेस्लीने. तर असा पहिला प्रयोग त्यांनी कधी केला तैनाती फौजेचा? तर तो होता निजामावर. कधी केला? 1 सप्टेंबर 1798. परीक्षेत प्रश्न येतो. सर्वप्रथम तैनाती फौज स्वीकारणारा राजा कोणता? तर तो होता निजाम. निजामाने 1798 मध्ये तैनाती फौज स्वीकारली. त्यानंतर 31 डिसेंबर 1802 वसईच्या तहाने मराठ्यांना तैनाती फौज स्वीकार करण्यास भाग पाडले. मराठ्यांनी तैनाती फौज कधी स्वीकारली असा प्रश्न विचारल्यास 31 डिसेंबर 1802. कोणी स्वीकारला? तर तो होता दुसरा बाजीराव, त्यावेळेसचा मराठ्यांचा सरदार. दुसऱ्या बाजीरावने 1802 मध्ये तैनाती फौजेचा स्वीकार केला. त्यासोबत लॉर्ड वेलेस्ली हा स्वतःला बंगालचा वाघ म्हणत होता आणि स्वतःला बंगालचा वाघ म्हणणारा गव्हर्नर जनरल कोण असा प्रश्न विचारला, त्याचं उत्तर असेल लॉर्ड वेलेस्ली. कलकत्ता येथे फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना कोणी केली? तर ती स्थापना केली लॉर्ड वेलेस्ली यांनी. कधी केली? 10 जुलै 1800 या काळात. तर लॉर्ड वेलेस्लीच्या काळात संबंधित सर्वात महत्त्वाची घटना काय आहे? तर ती आहे तैनाती फौज. सर्वप्रथम कोणी स्वीकारली? निजामाने. आणि मराठ्यांनी कधी स्वीकारली? 1802ला. निजामाने 1798ला, मराठ्यांनी 1802ला. तर लॉर्ड वेलेस्ली नंतर सर्वात महत्त्वाचा व्हाईसरॉय गव्हर्नर जनरल कोण होता? तर तो होता लॉर्ड विल्यम बेंटिंक. लॉर्ड विल्यम बेंटिंक यांचे कार्यकाळ होता 1828 पासून 1833 पर्यंत. डिसेंबर 1829 मध्ये नियम 17द्वारे सती प्रथा बंद केली. म्हणजे काय? एखाद्या महिलेचा नवरा म्हणजे एखादी जी विवाहित महिला आहे त्या महिलेचा पती जर मृत पावला म्हणजे मरण पावला तर त्याच्या चितेवर त्या महिलेला जिवंत जाळले जात होते. याला सती प्रथा असे म्हणतात. तर ही सती प्रथा कायद्याने डिसेंबर 1829 मध्ये कोणी बंद पाडली? तर ती आहे लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी बंद पाडली. कोणत्या नियमाद्वारे? तर नियम 17द्वारे ही सती प्रथा बंद पाडण्याचे कार्य लॉर्ड विल्यम बेंटिंक यांनी केले. तर ही प्रथा बंद पाडण्यासाठी जो काही समाज सुधारकाचे कार्य केले होते ते कोण केले होते? तर ते केले होते राजा राम मोहन रॉय. राजा राम मोहन रॉय यांनी हे कार्य केल्यामुळे त्यांचं नाव या सतीप्रथा बंदीमध्ये सर्वात अग्रणी घेतलं जातं. परंतु कोणाच्या काळात ही सतीबंदी करण्यात आली? तर ती आहे लॉर्ड विल्यम बेंटिंक यांच्या काळात. तर अशा प्रकारे सतीप्रथा 1829 मध्ये बंद करण्याचे मुख्य कार्य विल्यम बेंटिंक यांनी केले. त्यानंतर बालहत्या व नरबळी, बालहत्या करणे व नरबळी देणे या ज्या काही प्रथा त्या काळात होत्या त्या प्रथांवर कडक निर्बंध लादण्याचे कार्यसुद्धा लॉर्ड विल्यम यांनी केले. 1833च्या कायद्यानुसार भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, आता हे नीट लक्षात द्या, 1773 मध्ये रॉबर्ट क्लाइव्ह हा फक्त कोण होता? गव्हर्नर होता. 1773 पर्यंत रॉबर्ट क्लाइव्ह हा फक्त गव्हर्नर होता. 1773 नंतर रेग्युलेटिंग ॲक्ट नंतर 1773 पासून वॉरन हेस्टिंग हा गव्हर्नर जनरल झाला. फक्त गव्हर्नर जनरल. कुठला? बंगालचा गव्हर्नर जनरल. बंगालचा गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह 1765 पासून 1773 पर्यंत. 73 नंतर वॉरन हेस्टिंग गव्हर्नर जनरल झाला. बंगालचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग. आता 1833 पासून भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण? तर तो झाला विल्यम बेंटिंक. म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल. आणि 33 नंतर आता नवीन पद निर्माण झाले, भारताचा गव्हर्नर जनरल. बंगालचा गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह, बंगालचा गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग आणि पहिला भारताचा गव्हर्नर जनरल कोण? तर तो झाला आता लॉर्ड विल्यम बेंटिंक. म्हणजे इंग्लंडचं जे साम्राज्य फक्त बंगालपुरतं मर्यादित होतं, म्हणजे जो पहिला बंगालचा गव्हर्नर होता तो बंगालचा गव्हर्नर जनरल झाला. आणि आता क्षेत्र वाढल्यामुळे पूर्ण भारतावर इंग्लंडची सत्ता निर्माण झाली. आणि ह्या संपूर्ण भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण बनला? तो बनला लॉर्ड विल्यम बेंटिंक.
परीक्षित प्रश्न जर असा विचारला की बंगालचा गव्हर्नर जनरल कोण, तर तो आहे वॉरन हेस्टिंग. परंतु भारताचा गव्हर्नर जनरल कोण पहिला, तर तो आहे विल्यम बेंटिंग. तर कळालं असेल तुम्हाला. पुढचा मुद्दा बघूयात. लॉर्ड मेकॉले याने बेंटिंगला कल्याणकारी शासनकर्ता म्हणले. कल्याणकारी शासनकर्ता कोण, असा जर प्रश्न विचारला की लॉर्ड विल्यम बेंटिंग याने कोणाला कल्याणकारी शासनकर्ता म्हणले, तर त्याचं उत्तर असेल लॉर्ड विल्यम बेंटिंग. कारण त्यांचं कार्य पण तसं होतं. सतीबंदी असेल, बालहत्या असेल, नरबळी बंदी असेल, तर अशा प्रकारच्या घटना त्यांच्या कार्यकाळात त्यांनी पार पाडल्या. त्यामुळे त्यांना कल्याणकारी शासनकर्ता असे लॉर्ड मेकॉले यांनी म्हणले होते. त्यापुढे चार्ल्स मेटकाफ 1835 ते 36, म्हणजे बेंटिंग नंतर महत्त्वाचा गव्हर्नर जनरल कोण आला, तर तो होता चार्ल्स मेटकाफ. मुख्य कार्य काय, एकच वर्षाचा त्यांचा कार्यकाळ आहे. मुख्य कार्य आहे भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तिदाता. भारतातील जे काही वृत्तपत्र होते ती वृत्तपत्रे इंग्रजांच्या विरोधात वृत्तपत्रांमध्ये काही माहिती छापत होते. त्यामुळे वृत्तपत्रांवर अनेक निर्बंध लादले होते. मग एखादं वृत्तपत्र छापण्याच्या पूर्वी ते वृत्तपत्र इंग्रजांना तपासणीसाठी पाठवावे लागत असे. जर त्यामध्ये काही आक्षेपार्ह मजकूर सापडला तर ते वृत्तपत्र बंद पाडले जात होते. त्यासोबत जामीन घेतला जात होता त्या वृत्तपत्र छापणाऱ्यांकडून. आणि जर त्या वृत्तपत्राने चुकीचे काही छापले किंवा इंग्रजांचा जर त्यामध्ये टीका केली तर ते वृत्तपत्र बंद पडून तो जामीन जप्त केला जात होता. अशा प्रकारच्या सर्व नियमांना, जे काही कायदे तयार झाले होते वृत्तपत्रांच्या संबंधित, त्या सर्वांपासून वृत्तपत्रांना मुक्ती कोणी दिली, तर ती आहे चार्ल्स मेटकाफ. म्हणजे त्यांनी हे सर्व नियम रद्द केले आणि वृत्तपत्रांना स्वातंत्र्य बहाल केले. त्यामुळे त्यांना भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तिदाता असे म्हणले जाते. भारतीय वृत्तपत्रांचा मुक्तिदाता कोण, तर तो आहे चार्ल्स मेटकाफ. 1823चा वृत्तपत्र कायदा रद्द करून वृत्तपत्रांना पुन्हा स्वातंत्र्य बहाल करण्यात आले. 1823चा एक वृत्तपत्र कायदा होता, त्यानुसार वृत्तपत्रांवर बंधने घातली होती. तो रद्द केल्यामुळे चार्ल्स मेटकाफला भारतीय वृत्तपत्राचा मुक्तिदाता असे म्हटले जाते. 1836 म्हणजे 1835 ते 1836 चार्ल्स मेटकाफ एकच वर्ष त्यांनी कार्यकाळ त्यांचा केला. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा जो गव्हर्नर जनरल आहे तो आहे लॉर्ड डलहौसी. म्हणजे याच्यामधल्या जे काही गव्हर्नर जनरल झाले 1836 पासून 1848 पर्यंत, यामध्ये कोणत्याही गव्हर्नर जनरलशी संबंधित महत्त्वाचे जास्त कोणते प्रश्न येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट डलहौसी यांच्याशी संबंधित माहिती बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण थोडासा आढावा घेऊयात मागच्या झालेल्या घटनांचा. रॉबर्ट क्लाइव्हने प्लासीची लढाई जिंकली. त्यामुळे 1757ला इंग्रजांचे साम्राज्य विस्ताराचे कार्य सुरू झाले. त्यानंतर 1773च्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार कोर्टाची स्थापना झाली आणि न्यायव्यवस्थेची सुरुवात भारतामध्ये झाली. 1798मध्ये वेलेस्लीच्या कार्यामुळे, तैनाती फौजेच्या कार्यामुळे भारतातील साम्राज्य हे वाढत गेले, सत्ता विस्तार होत गेला. आणि हा जो काही भारताचा संपूर्ण मोठा प्रदेश आहे, या प्रदेशांमध्ये अनेक घटकांची गरज होती. पार व्यवस्था असेल, टपाल व्यवस्था असेल, त्यासोबत वाहतूक व्यवस्था असेल, त्या वाहतूक व्यवस्थेला बळकटी देण्याचे कार्य लॉर्ड डलहौसी यांनी केले होते. म्हणजे तयार झालेल्या प्रशासनामध्ये पायाभूत सुविधांची निर्मिती मजबूत करण्याचे कार्य डलहौसींनी केले होते. आणि त्याचसोबत हा साम्राज्य विस्तार आणखी वाढवण्याचे महत्त्वाचे कार्यसुद्धा डलहौसी यांनी केले होते. तर त्यासाठी त्यांचं महत्त्वाचं कार्य कोणतं, तर ते आहे खालसा धोरण. म्हणजे लॉर्ड वेलेस्लीने जेथे जेथे तैनाती फौज लावली होती, म्हणजे ज्या साम्राज्यामध्ये इंग्रजांचे सैन्य त्या साम्राज्याला संरक्षण देण्यासाठी होते, त्या साम्राज्यांमधील जे काही राजकारण आहे त्या राजकारणामध्ये ढवळाढवळ करून ती सत्ता बळकट करण्याचे कार्य म्हणजे खालसा धोरण. म्हणजे एखादा प्रदेश इंग्रजांनी युद्ध न करता तो जिंकून घेणे, याला खालसा धोरण म्हणतात. ज्या प्रदेशावर इंग्रजांची सत्ता नाही परंतु त्यांचे वर्चस्व आहे, अशा आश्रित असणाऱ्या, म्हणजे जे काही इंग्रजांच्या आश्रयाखाली असणारे राज्य आहेत, त्या राज्यांना खालसा करणे, म्हणजे ते जप्त करून तिथील राज्यव्यवस्था रद्द करून तो राज्यकारभार इंग्रजांमार्फत चालवला जाईल, याला खालसा धोरण म्हणतात. म्हणजे ते राज्य खालसा केले जात होते, तिथला राज्यकारभार रद्द केला जात होता आणि तो आता संपूर्ण इंग्रजांच्या मार्फत चालवला जात होता, त्याला म्हणतात खालसा धोरण. तर त्यामागे अनेक कारणे असायची. कधी कधी राजांना, म्हणजे एखाद्या प्रदेशाचा राजा
ज्या प्रदेशावर इंग्रजांची वर्चस्व आहे त्या प्रदेशाचा राजा जर निपुत्रिक मरण पावला तर ते राज्य खालसा केले जात होते. त्यानंतर ज्या राज्याला पुत्र ज्या राज्याला पुत्र नसेल त्याने एखादा दत्तक पुत्र घेतला असेल तर ते दत्तक पुत्र मान्य न करून ते राज्यसुद्धा खालसा करून घेण्याचं जे काही धोरण आहे ते लॉर्ड डलहौसी यांनी सुरू केले होते. तर अशा प्रकारे 1848 मध्ये साताऱ्याला आश्रित राज्य घोषित करण्यात आले आणि त्यानुसार सर्वात पहिल्यांदा सातारा राज्य खालसा करण्याचे कार्य डलहौसी यांनी केले. असे अनेक राज्यांची खालसा धोरण डलहौसी यांनी राबवली. त्यानंतर नॉन रेग्युलेशन सिस्टीम या सिस्टीमनुसार प्रत्येक प्रदेशात त्यांनी एक कमिशनर नियुक्त केला. नॉन रेग्युलेशन सिस्टीम काय होती तर त्या सिस्टीमनुसार प्रत्येक प्रदेशात ज्या प्रदेशात इंग्रजांची सत्ता होती त्या सर्व प्रदेशांमध्ये त्यांनी एक कमिशनर नियुक्त केला. त्यानंतर शिमला या ठिकाणी उन्हाळी राजधानी म्हणून या ठिकाणाला उन्हाळी राजधानी घोषित करण्यात आले. उत्तराखंडमधील जे शिमला हे ठिकाण होते त्या ठिकाणाला उन्हाळी राजधानी घोषित कोणी केले तर ते लॉर्ड डलहौसी यांनी केले. लष्कराचे मुख्य कार्यालय शिमल्याला नेण्यात आले होते. तर अशा प्रकारे उन्हाळी राजधानी घोषित करण्याचे कार्य केले होते डलहौसी यांनी आणि ती उन्हाळी राजधानीच लष्कराचे मुख्य कार्यालय त्यांनी परत तयार केले. शिमला ही उन्हाळी राजधानी कोणी घोषित केली लॉर्ड डलहौसी यांनी. 1853 मध्ये पहिली रेल्वे धावली. कुठून कुठपर्यंत मुंबई ते ठाणे. तर अशा प्रकारे वाहतूक व्यवस्थेची सुरुवात लॉर्ड डलहौसी यांच्या काळात झाली. रेल्वेची जी सुरुवात आहे त्या सुरुवात कोणाच्या काळात झाली लॉर्ड डलहौसीच्या काळात. पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे 1853 मध्ये धावली. आता ही झाली वाहतूक व्यवस्था. त्यानंतर संदेशवहन व्यवस्था म्हणजे पोस्ट या संबंधित कायदा कोणी केला 1854 मध्ये पोस्ट ऑफिस कायदा लॉर्ड डलहौसी यांनी केला. त्यानुसार टपाल तिकिटांची सुरुवात करण्यात आली. संदेशवहन करण्यासाठी पोस्ट ऑफिस टपाल सेवेची सुरुवात कोणी केली लॉर्ड डलहौसींनी. कधी केली 1854 मध्ये. त्यानंतर आग्रा प्रथम विद्युत तार सेवा आग्रा या ठिकाणी तार सेवा सुरू करण्याचे कार्य कोणी केले लॉर्ड डलहौसी यांनी. म्हणजे रेल्वे सेवा म्हणजे वाहतूक सेवा टपाल सेवा आणि तार सेवा या सर्वांचा जनक कोण तर तो आहे लॉर्ड डलहौसी. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाची सुरुवात कोणी केली तर ती सुद्धा लॉर्ड डलहौसी यांनी केली. तर अशा प्रकारे रॉबर्ट क्लाइव्ह यांनी प्लासीच्या लढाईमुळे इंग्रजांच्या सत्तेची सुरुवात केली आणि त्या सत्तेला बळकटीकरण देण्यासाठी अनेक गव्हर्नर जनरल यांनी त्यांचे कार्य केले आणि त्या कार्यांचे सर्वांची शेवट हा 1857 मध्ये यांच्या कार्यांचा एक उद्रेक म्हणून म्हणजे जे काही कार्याने केले होते जो काही अन्याय केला होता त्या अन्यायाचा उद्रेक म्हणून 1857 मध्ये शिपायांनी बंड केला आणि त्या बंडाचे स्वरूप इंग्लंडची ही जी ईस्ट इंडिया कंपनी होती त्या कंपनीला स्वतःचा राज्यकारभार गुंडाळावा लागला आणि हा राज्यकारभार यापुढे इंग्लंडच्या राणीमार्फत चालवण्याचे कार्य 1857च्या युद्धामुळे 1858 मध्ये जो राणीने जाहीरनामा काढला त्या जाहीरनाम्यानुसार ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता आता राणीच्या हातात आली. तर हा जो 1857चे युद्ध होते त्या युद्धाची माहिती आपण सेपरेट लेक्चरमध्ये बघणार आहोत. या पुढच्या लेक्चरमध्ये आपण इतर जे काही महत्त्वाच्या घटना आहेत ते आपण कव्हर करू. आता या इथे आपण फक्त 1757 ते 1857च्या घटना बघितल्यात आणि या घटनेमध्ये जे काही आपण फॅक्ट बघितले ते सर्व फॅक्ट परीक्षेशी संबंधित होते आणि ह्या सर्व घटकांवर परीक्षेत प्रश्न विचारले जातात. तर हे सर्व फॅक्ट तुम्ही पाठ करून घ्या आणि हा जो व्हिडिओ आहे अशाच प्रकारे तुम्हाला कंटिन्यू मदतीसाठी मी तयार करत राहील. तर जास्त